हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा आपल्या हे आहे वड, आणि इथं आलेल्या आहेत आज बाया वड पौर्णिमाच्या पूजायला. आज आलेलो मी इथं. आता तुम्हाला दाखवतो वड पूजित, आणि बाजू तिथं पूजाच चालू आहे. पण हे वडाला तुम्ही गोल वड येडे कशी घालता? सगळी अडचणच आहे मुळ्याची. आता करू आणि तुम्ही आपण तिघी संघाचं याला येडे घालू. तिघी सुटी पाणी हे करून द्या, पाण्याचं घालून द्या त्यांना. मग द्वाराच्या तिघी एका मागे एक भारी निघेल. मुळीला करतात वय. वड एवढा मोठा आहे, त्या वडाला होत असते किती वडाचा वा खोड केवढं मोठं आहे. त्या वडाच्या खोडाला वा काखत झाले. आता आखी आली पुजायला. मग मम्मी झाली बरं का. आता पूजा होत आली. तुम्ही सगळ्या मोठ्या वडाला फेरे घालायला पाहिजे होते. अरे मस्त आता ते कसं वाईट वाट. खोड केवढं मोठं आहे. आता सगळे येडे घालायला लागलेले आहेत. उदबत्त्या आहेत तिथं, जळण साडी, बस 7 येडे घालावं लागते. तो झाले बर का. 7 जन्माचे 7 7 जन्माचे 7 संपला कस काय? 6 झाले, द्वाराच संपला. 7 वेळ आला द्वारा. मग मी ते तोडून तुझ्यातला ते. बायाच नाही आम्ही चौक घेत काहींचं उरकत काहींचं नाही. आता पाया पडत चालले, सगळे येडे घालून झालेले. तर आता सगळ्या बाया चालल्यात पुजून. त्यांनी अशी पोंजिलेले ईदाला म्हणतात आंबा घ्या तिथं खायला. जे आम्ही लहानपणी असताना मस्त यायचं, घ्यायचं होतं आंबे खायला. पण तर बा आम्ही फक्त इथून एक सुपारीच घेतोय. बाय चांगले असतात सुपारी चिकन खायला, म्हणून मी 2 घेतल्या. तर अजून कुठं दिसणारच सुपारी आहे. तर बघा सगळ्या बाया गेल्यात. मग मी मागून चाललीन तिथं वड पुंजीला आहे. वडाचं खोड केवढं आहे बा. तर मुळीला पुंजीला वडाला सगळं गचपान झालेलं आहे. हे बा याच्यातलं मला काही बोलता बी येत नाही, सांगता बी येत नाही, म्हणून मी काही बोललो नाही. मला ह्याच्यातलं काही माहिती बी नाही. त्याच्यामुळं मी फास्ट मोडमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ.
त्याच्यातलं काय मला सांगताच येत नाही म्हणून केलेलं आहे. आलतो आंबे न्यायला खायला. मम्मी म्हणली चल तिकडं फोटो काढायला. व्हिडिओ बी बनवला ब्लॉग मी. चला तर असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.